नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीता. पुढे सुनीता या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज ना मी तुमच्यासोबत एक मस्त अशी झणझणीत ठचकेबाज रेसिपी शेअर करणार आहे. साहित्य बघून तुमच्या लक्षात आलंच असेल, आज मी मिरचीचा ठेचा बनवणार आहे. तर इथे मी कमी तिखटाच्या अशा मिरच्या घेणार आहे. या व्यवस्थित स्वच्छ धुवून याची देठं काढून घ्यायची आहेत. आणि याला व्यवस्थित असं बारीक चिरून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित अशा मी इथे मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. सोबत जिरं घेतलेलं आहे, लसूण, तेल, शेंगदाणे आणि चवीपुरते मीठ. तर आता नेक्स्ट स्टेप आपण इथे पाहूया. आता इथे सर्वप्रथम आपल्याला मिरच्या ज्या आहेत त्या भाजून घ्यायच्या आहेत. मिरच्या तेल न घालताच भाजा आणि मीडियम गॅसवरती भाजा. तर 1-2 मिनिटांनी आपल्याला इथे थोडंसं तेल घालायचं आहे. आणि गॅस बंद ठेवायचा आहे, अगदी स्लो ठेवा गॅस. मिरच्यांचा तुम्ही कलर पाहू शकता, थोडासा चेंज झालेला आहे. आता इथे आपण शेंगदाणे घालणार आहोत आणि पुन्हा एकदा मिरची व्यवस्थित अशी भाजून घेणार आहोत. त्याचबरोबर इथे आपण लसूणही घालणार आहोत. आणि जिरे हे शेवटी घाला, म्हणजे काय होतं, जिरं जास्त जळलं जात नाही. तर इथे पाहू शकता व्यवस्थित असे शेंगदाणे, लसूण आणि मिरच्या भाजल्या गेलेल्या आहेत. इथे जिरे घालायचं आहे. अगदी 1 मिनिट आपल्याला इथे अजून मिरच्या फ्राय करून घ्यायच्या आहेत.
इथे गॅस बंद करायचा आहे. तर इथे जो मिरचीचा ठेचा आहे तो मी खलबत्त्यात करणार आहे. साहित्य व्यवस्थित असं थंड झालेलं आहे. इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि व्यवस्थित असं कुटून घ्यायचं आहे. हा ठेचा तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता, पण खलबत्त्यात जर तुम्ही मिरचीचा ठेचा केला तर तो खूपच चविष्ट लागतो. तर इथे किनारीला लागलेला मिरचीचा ठेचा हा व्यवस्थित आतमध्ये घालून तो कुटून घ्यायचा आहे. अगदीच बारीक कुटायचा नाहीये, जाडसरच कुटायचा आहे. तर इथे मस्त असा मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे, पाहू शकता. तर इथे मस्त असा झणझणीत मिरचीचा ठेचा तयार आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच रेसिपीला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.